ग्रीन ट्रिब्युनलच्या एका निर्णयामुळे राज्यभरातल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांवर संक्रांत आली आहे। सार्वजनिक भागांमध्ये लाऊडस्पीकर लावण्यास ग्रीन ट्रिब्युनलनं निर्बंध घातले आहेत। त्याचा पहिला फटका दिवाळी पहाट कार्यक्रमांना बसणार आहे। राज्यभर बागेत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमांवर संक्रांत ओढवली आहे। बागेत धार्मिक स्थळ असेल किंवा बागेपासून 100 मीटरच्या अंतरावर शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल असेल तर अशा जागेत लाऊडस्पीकर लावता येणार नाही, असा ग्रीन ट्रिब्युनलने निर्णय दिलाय। या निर्णयामुळे बहुतेक बागा शांतता क्षेत्रात येणार आहेत। गोंगाट विरोधी मंचाने या संदर्भात याचिका केली होती। सर्व महानगरपालिका महाराष्ट्रातल्या आणि नगर परिषदा यांनी सार्वजनिक बागांच्या संदर्भात ते शांतता क्षेत्रात कोणत्या कोणत्या बागा येतात ते जाहीर करावं असं पण सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या ज्या उद्यानांमध्ये मंदिर आहे, देवस्थान आहे, तिथे आपोआपच आता कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रक्षेपक वापरण्यावर बंदी आलेली आहे। यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे। शास्त्रीय संगीत, मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाने नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार कधीही आलेली नाही, असं आयोजकांचं म्हणणं आहे। हॉस्पिटल असलेल्या क्षेत्रात ग्रीन ट्रिब्युनलचा निर्णय मान्य असल्याचं आयोजक म्हणतात। पुढील आठवड्यामध्ये एनजीटी कोर्टात जाणार आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की सर, आम्ही तुमच्या अटी आणि शर्ती आम्हाला पूर्ण मान्य आहेत। तुम्ही सांगा आता आम्हाला तुमच्या अटीनुसारच आम्हाला तिथं कार्यक्रम घ्यायचा आहे, तर तुम्ही आम्हाला ह्यात गाईडलाईन्स करा, कुठल्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करायला पाहिजे। दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असताना हा निर्णय आला असल्यामुळे दिवाळी पहाट आयोजकांची चांगलीच धावपळ होणार आहे। तसंच रसिकांनाही खुल्या वातावरणातल्या संगीतमय दीपावलीला मुकावं लागण्याची शक्यता आहे। मुकुल पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।